माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी मुलांच्या टिफिनला काय बनवायचं एकदम झटपट अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि मुलं नक्की हे टिफिन संपून येणार याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते आणि मुलांचं फेवरेटच आहे। तर आपण चला बघूया, रेसिपीला चालू करूया। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर जाऊन नक्की सबस्क्राइब करा। इथे मी 3 पोटॅटो घेतलेले आहेत, ते बॉईल केलेले आहेत। इथे मी कॉर्न घेतलेला आहे, हा पण बॉईल केलेला आहे। इथे मी ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर घेतलेला आहे, थोडंसं चिल्ली फ्लेक्स आणि पिझ्झा मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। बटरची वरची साल मी काढून घेतलेली आहे। आता मी ह्याला स्मॅश करून घेणार। स्मॅश करून घेतलेला आहे फोर्कच्या साहाय्याने। हे कॉर्न मी बॉईल करून घेतलेला आहे, छान असं मी ह्याला असं बारीक कापून घेणार। बारीक कापून घेतलेला आहे। आता ह्या दोघांना मी छान एकत्र मिक्स करून घेणार। फोर्कच्या साहाय्याने छान एकत्र असं मिक्स करून घेणार। आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। ब्लॅक पेपर पावडर घेतलेला आहे मी, 1/2 टेबलस्पून ते घालत आहे। पिझ्झा मसाला घालत आहे मी 1 टेबलस्पून एवढं। चिली फ्लेक्स घालत आहे थोडंसं मी 1/2 टेबलस्पून। मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही नका घालू, पण थोडंसं घातलं तर टेस्ट खूप छान येईल ह्याला। थोडंसं कोथिंबीर पण वरतून मी घालत आहे। आणि हो, मी सांगायला विसरली की ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स पण घालायचे आहेत, तर थोडंसं मी हे ब्रेड क्रम्स पण घालत आहे। तर छान असं मी हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार। तर तुम्हाला समजलंच असेल मी काय करत आहे, चीज बॉल करत आहे। मुलं आवडीने खाणार। तर आता मी हे एक चीज बॉलमध्ये थोडंसं चीज क्यूब घालणार, असा गोलाकार देऊन मी ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये वरतून कोटिंग करून घेणार ह्यांना। इथे मी अप्प्याचं पॅन ठेवलेलं आहे। अप्प्याच्या पॅनमध्ये मी करत आहे, मी डीप फ्राय नाही करत आहे। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार। असे करून मी हे बॉल्स तयार करून घेत आहे। सगळे बॉल्स मी तयार करून घेणार। परत मी वरतून ब्रेड क्रम्स लावून घेणार। तेल घालत आहे। इथे बॉल्स पण मी तयार केलेले आहे। एक एक करून मी हे सर्व घालून घेणार। मुलांना नक्की बनवून द्या, मुलं एकदम खुश होतील। इथे चीज बॉईल होईपर्यंत इथे मी एक डीप तयार करून दाखवत आहे। हेल्दी डीप आहे हा। इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे। हे काजू 2-3 तास पूर्वी मी भिजत ठेवलेलं होतं पाण्यामध्ये आणि इथे मी चीज क्यूब घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ मी घेणार आहे। तर इथे मी काजू घेतलेले आहेत। हे दही घालत आहे। हा डीप तुम्ही नक्की ट्राय करा, खूप यम्मी आहे। हे चीज क्यूब घालत आहे मी, 2 चीज क्यूब घातलेले आहेत मी। चवीनुसार मी मीठ घालत आहे आणि जर तुम्हाला पिझ्झा मसाला हवा असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये घालू शकता। आता मी ह्याला बारीक वाटून घेणार। पाहू शकता आपला डीप एकदम छान तयार झालेला आहे। तर आपले चीज बॉल पण इथे तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला एक प्लेट्समध्ये काढून पण दाखवते। पाहू शकता तुम्ही। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्याच्यामध्ये असं डीप करून तुम्ही नक्की खा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका। एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेली आहे।
तर तुम्ही नक्की ट्राय करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा.